नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। राहुरी नगर परिषदेला भाजप सरकारने सोडले वाऱ्यावर। माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे। भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने स्थानिक नगर परिषदेचा विकास खुंटला आहे। राहुरी नगर परिषदेतील तत्कालीन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे वैतागून का निघून गेले। नंतर राहता देवळाली प्रवराच्या मुख्य अधिकाऱ्यांना चार्ज दिला। यावेळी या नगरपालिकेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी केलाय। आज सकाळी राहुरी नगर परिषदेमध्ये माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळांनी धडक मोर्चा काढला। नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजातील निष्क्रियता, अधिकारी नसणे, निधी असूनही कामे न होणे या मुद्द्यावर रोष व्यक्त केला। मोर्चामार्फत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करण्यात आली। प्राजक्त तनपुरे यांनी नगर परिषदेच्या विरोधात ठाम भूमिका घेत राहुरी शहरात विकास कामे रखडली आहेत, निधी असूनही टेंडर काढले जात नाहीत, नगर परिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, जे अधिकारी होते त्यांनाही हटवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनीच केले असा आरोप केला। तसेच शहरातील युवक विद्यार्थ्यांसाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासिका, शहरातील सुशोभीकरण, सुसज्ज अशा कमानी रस्ते, मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात बस स्टँडसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता, पण ती कामे आजही अपूर्ण आहेत की केवळ नाकर्तेपणाच नाही तर जनतेविरोधी वृत्तीची लक्षणे आहेत, अशी टीका प्राजक्त तनपुरे यांनी लोकप्रतिनिधींवर केली आहे। राहुरी नुसते खड्डे ने रस्ता ना अच्छे दिन म्हणायचे 4 वर्षे झाली, नगरसेवक नाही, प्रशासनाची मनमानी सुरू, प्रशासनाने निधी गिळला, नगर परिषदेचा खिळखिळाट केला, अशा घोषणा देत मोर्चेकरी नगर परिषदेवर धडाडले। या मोर्चामध्ये माननीय हर्ष तनपुरे, विजयराव डवले यांची भाषणे झाली। यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, ताराचंद तनपुरे, दीपक तनपुरे, संदीप राऊत, सचिन राऊत, अशोक आहेर, दशरथ पोपळघट, शहाजी जाधव, प्रकाश भुजाडी, संजय साळवे, गजानन सादबाई, सौरभ मुंडे, बाळासाहेब मुंडे, नरेंद्र शिंदे, पप्पू डहाळे, भारत भुजाडी, संतोष आगाव, नंदू तनपुरे, महेश उदावंत, ज्ञानेश्वर बाजकर, राम तोडमल, सूर्यकांत भुजाडी, धनु मसे, संदीप सोनवणे, राहुल शेटे, रवींद्र तनपुरे, अरुणा ठोकळ, वायस तनपुरे, बंटी धनवटे, धनंजय म्हसे, भारत तनपुरे, प्रशांत कोळपकर आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। एका उदाहरणासह मी दाखवलेलं आहे समक्ष फोन करून, असे कित्येक उदाहरणे आहेत आणि म्हणून या राज्य सरकारचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारला समृद्धी येऊ, या नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळू, या नगरपालिकेला पूर्णवेळ ओएस मिळू, अशी अपेक्षा राज्य सरकारकडे व्यक्त करतो। आता सीओ इथे नाही आहेत, त्यांच्या खुर्चीला आपण एक हार घालू आणि या आंदोलनाची समाप्ती करू। वरती पण कोण कोण अधिकारी बघून घेतो। त्यांचेच नगरसेवक असं म्हणून इथले जे मुख्याधिकारी आहेत ते इथल्या प्रशासनाकडून कारभार करतात। दुर्दैव असं या एवढ्या मोठ्या जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नगरपालिकेला आज भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी देखील नाही। देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी 3 दिवस इकडं 2 दिवस इकडं असा अर्धा वेळ त्या ठिकाणी कारभार करतात। दुर्दैवानं मुख्याधिकारी नसल्यावर त्यांचं काम ओएस म्हणून जे पद आहे, ऑफिस सुपरिटेंडेंट, ते ओएसनं देखील इथल्या स्थानिक आमदारांनी काहीतरी दमबाजीची भाषा देऊन त्यांची बदली करून टाकली। मला हे वास्तविक कळत नाही, इथं जर मुख्याधिकारी नसेल तर ओएसची जबाबदारी असते लोकांची कामं करण्याची, पण मात्र आमदारांनी मुख्याधिकारी आणायचं सोडून आहे त्या ओएसला देखील बदली करून टाकली। म्हणजे मोठं दुर्दैव या शहराचे कुठलंही लक्ष या राज्य सरकारचं इथल्या आमदारांचं नगरपालिकेकडे नाही आणि रस्त्यांची मोठी चाळणी झालेली आहे। काल परवा काहीतरी 50 लाखांची रस्त्याची भूमिपूजन केले, ते जे निधी होता तो नगरपालिकेला हा मिळणाराच निधी होता। याच्यामध्ये आमदारांनी खूप प्रयत्न करून आणले अशा प्रकारचा भाग आहे आणि त्यातही आपण जर बघितलं तर काही रस्त्यांची कामं की जे भावी काही त्यांचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामं, जो की रस्ता आधी झाला होता, फक्त भूमिगत गटर योजनेमुळे थोडासे खड्डे पडले, ते भूमिगत गटर योजनेवाल्यांनी बुजून दिला असता तरी तिथं हा निधी खर्च करण्याची काय आवश्यकता नव्हती। नव्या पेठेतले रस्ते, मेन रस्ते एवढे खराब झालेले असताना इथले त्यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक हे स्वतःच्या घराकडे जाणारे रस्ते करण्यामध्ये मजबूर आहेत। नागरिकांचे यांना काही देणं घेणं नाही, प्रशासकाचं लक्ष नाही।
वास्तविक पाहता प्रशासकाची त्यांचं काम होतं की नेमके गरजेचे रस्ते कुठले आहेत, कुठे खडं काम करणं गरजेचं होतं. आणि अशा प्रकारे मोठं दुर्लक्ष पलीकडे झालेलं आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी आमदार असताना, राज्यमंत्री असताना आमच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आपण या नगरपालिकेमध्ये आणला. विशेषतः त्यावेळेसची परिस्थिती बघता वाड्या वस्त्यावरचे रस्ते खूप खराब झाले होते. त्यामुळे तनपुरवाडी असेल, येवले आकडा असेल, जोगेश्वरी आकडा असेल, इकडं वराळे वस्ती असेल, या भागाकडे आपण रस्त्यांची कामासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यायचा प्रयत्न केला. त्याही निधीला ब्रेक आमचं सरकार गेल्यावरती या भाजपच्या सरकारने स्थगिती लावली होती. तोही निधी आम्ही कसा बसा आणला आणि ती कामं पूर्ण केली. पण मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी या नगरपालिकेला प्राप्त नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरती काही नौटंकी केली तर मला माहीत नाही, पण असे 3 वर्ष भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मोठं दुर्लक्ष या पालिकेकडे झालेलं बघायला मिळतं. म्हणून आज नागरिकांचे आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम केलं. मला खात्री आहे, माझ्या अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या मोर्चानंतर तरी सरकार दखल घेईल आणि या पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळेल. तिथल्या राहिलेल्या रस्त्यांसाठी सरकार निधी देईल अशी अपेक्षा त्या निमित्ताने व्यक्त करतो. आपला मोर्चा येणार होता हे माहिती होतं. आज राहुरी नगर परिषद या ठिकाणी राहुरी शहरातील सर्व संतप्त नागरिकांना एक मोर्चा काढला. आज मोर्चा येणार असं म्हणूनच नाही, ही प्रत्येक शुक्रवारचीच परिस्थिती आहे की दुपारनंतर इथं याकडे प्रशासनाचा अभाव, मुख्याधिकारी या ठिकाणी पूर्ण वेळ नाहीत. सगळ्यात मोठी राहुरीला दिलेली निर्गमनाची बाब मुख्याधिकारीच नाहीत, पण ओएस नाहीत. जेवढे पाहिजेत तेवढे नगर रस्त्याचे इंजिनियर्स आपल्या शहराला मिळत नाहीत. ही खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी गोष्ट. आठवडे बाजारामध्ये चाललेला घोळ, शेतकऱ्यांचं आत्ताच पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एक आठवडे बाजाराचा दिवस असतो की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा जे माल घेऊन आलेले लोक असतात त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी थोडीफार आर्थिक या ठिकाणी सहकार्य होऊ शकतं. त्यातही आज या ठिकाणी कळालं आहे की हवाच्या सव्वा जे कोणी टेंडर ज्यांनी घेतलं असेल त्यांच्याकडनं वसुली होते. खऱ्या अर्थानं रायबरीसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. व्यापारी आज रस्ते नसल्यामुळं, चिखल असल्यामुळं व्यापारी सुद्धा या गोष्टीला त्रस्त आहेत. या 6 महिन्यात आपल्या वर्षभरातले सगळे मोठे सण या 6 महिन्यात असतात. सण आला की व्यापारी पेठ उजळून जायला पाहिजे, पण दुर्दैवाने राहुरीची व्यापारी पेठ आज थंड आहे. कारण प्रशासनाचा ढिसाळ कारभार, अत्यंत खड्डे असलेले रस्ते, पाणी पुरवठ्याचं असेल तर सर्व गोष्टी, साधी गोष्टी आहेत की लोकांना कर ज्यावेळेस लोक भरतात, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, कशा प्रकारे लावलेली आहे हे सुद्धा लोकांना कळत नाही. आणि जर खालच्या लोकांनी नाही सांगितलं वरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अधिकारी आठवड्यातून साधारण 1 ते 2 तास या ठिकाणी सेवा येतात. त्यांच्याकडे या नगरपालिकेचे ॲडिशनल चार्ज. मला सर्वांना मान्य आहे की त्यांना त्यांची नगरपालिका जिथं त्यांना पूर्ण वेळ दिला असेल त्या वेळ काढून त्यांना यायला लागेल. आणि एवढीच या ठिकाणी मागणी आहे की किमान जे आज भारताच्या सामान्य नागरिकांचं कुठल्याही प्रश्नांचं उत्तर नाही, जे त्यांचा अधिकार आहे ते प्रश्न विचारतात त्याचं उत्तर द्यायला सुद्धा इथं अधिकारी. एक फार मोठी राहुरीच्या दृष्टीने फार खेदाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांपासून ही नगरपालिका चांगल्या ह्याच्यामध्ये चालते. नागरिकांची तक्रार नाही, पण या 2-3 वर्षात प्रशासक आल्यापासून तक्रारींचा अक्षरशः डोंगर उभा राहत आहे. माझी एवढीच या निमित्तानं नागरिकांच्या वतीनं विनंती की पूर्ण वेळ जी मगाशी आपल्या माध्यमांना आम्ही सांगितलं की जे अधिकारी या ठिकाणी नाहीत, जे आहेत त्यांना ॲडिशनल चार्ज, तर पूर्ण वेळ असलेले आम्हाला अधिकारी या ठिकाणी मिळत, त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा काहीही फटका बसणार नाही. पुन्हा एकदा मी आपल्या मीडियाच्या वतीने एवढीच विनंती करतो की राहुरीला जी दुय्यम मागणी दिली जाते ती आपण घेऊन जाऊ नये. ते राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.